हॅलो हॅलो. तर इथून पहिला सामना सुरुवात होते. देवन आजच्या दिवसातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. वाघोबा फायटर करवाळे विपक्षामध्ये बाप्पा मोर्या भुरेपाडा या दोन संघादरम्यानची कडवी लढत, कडवा संघर्ष आपण बघतो. ज्या ठिकाणी दोन्ही संघांना एक रिव्ह्यू मात्र दिला जाईल. दोन कॅमेरा सहित ही स्पर्धा मात्र कव्हर अप केली जाते. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती थेट प्रक्षेपण जे प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात मैदानामध्ये उपस्थित राहू शकणार नाहीयेत त्यांच्यासाठी थेट लाईव्ह स्वरूपात हा सामना मात्र बघायला मिळणारा 6 सीटर या युट्यूब वाहिनीवरती दोन्ही संघांसाठी रिव्ह्यू असेल. LBW आणि बॅटकट साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही याची नोंद घ्या. पंचांना रिव्ह्यू दिला जाईल. पंचांना काही जर डाऊट असेल तर मात्र पंच रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद घ्या. परंतु संघासाठी एकच रिव्ह्यू असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे संघाच्या कर्णधारांनी आणि संपूर्ण टीमनी. तर पॉवर प्ले मध्ये 2 षटके असतील. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद घ्या. प्रथमचा नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा मात्र फ्रेंड चषक आपण बघतो 2026चा रणसंग्राम मात्र 26 जानेवारी ते 14 मार्च या दरम्यान मात्र रंगला जाणारा हा थरार मात्र आपण बघणार आहोत. ही साईदी बंदाडीच्या क्रीडा संकुलामध्ये किल्वारगड पूर्वेमध्ये प्रथमच मात्र प्रकाश जोतामधील स्पर्धा मात्र या 4 त्रिमूर्तींच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी आली गेली आहे. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून प्रथमच मात्र ही स्पर्धा आपण बघणार आहोत. ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकून भुरेपाडा संघानं तर इथून लेट्स प्ले असेल विशाल अब्बात आपल्याला बघायला मिळतात. त्या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये तर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण अनिकेतची उंबरसाडा सराडा बघतोय. गोलंदाज सज्ज झाला. उमेश रावते गोलंदाज ट्रॅक वरती या पहिल्या दिवसातील पहिला चेंडू घेऊन तयार झाला. पुन्हा स्लोवर मध्ये चेंडू जरूर हाताळला होता पण बॉलचा काही संपर्क नाही आहे. तो डॉट बॉल आला. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू ते सांगता आपण बघतोय. उमेश रावते आज गोलंदाज चांगला यंदाच गाव गाजवतोय भन्नाट फॉर्म मध्ये. परंतु जो जिता वही सिकंदर कारण आजच्या दिवसामध्ये प्रथम नाईट स्वरूपातील स्पर्धा मात्र खेळत असताना दोन्ही संघ जरूर बघायला मिळतात. आज लो गटाला जरूर प्राधान्य दिलं जातं. या ठिकाणी राजेश आणि विजय सोडी बघायला मिळतात. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आल्यात कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद या ठिकाणी होताना गोल्डन डकचा शिकार होत असताना एकही धाव मात्र जमू शकला नाही आपल्या संघासाठी. 0 आकड्यावरती पहिला धक्का मात्र लागला होता विजयच्या रूपामध्ये. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला धक्का मात्र लागला गेला तर विजयच्या रूपामध्ये वाघोबा फायटर करवाळे या संघाला. त्यानंतर निर्माण दाखल झाला 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती आपण सतीश सत्याला आपण बघतो. एकही सुद्धा अनमोल रत्न करवाले गावातील ज्या ठिकाणी आपण 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना बघतो. सतीश आला. तून एक धाव मात्र आतापर्यंत बघायला मिळाले नाहीये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मात्र फ्रेंच चषक हे नाव खूप चर्चेत आहे. त्यामुळेच किल्वारगड आदिवासी प्रीमियर लीग होती त्यामुळेच मात्र याची घोषणा झाली होती आणि तिथून मात्र आज हे स्वप्न साकार होताना आपण बघतो. त्या ठिकाणी अनेक प्रेक्षक वर्ग तमाम मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी याचा आनंद जरूर घेताना बघायला मिळतात. असून गर्दी होणार कारण प्रथमाचा प्रकाश जोतामध्ये ही स्पर्धा रंगली जाता. 2 चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहात. मिड विकेटला जरूर क्षेत्ररक्षक झाला. त्या ठिकाणी थोडंसं बब्बल जरूर झालं. सावरले पडले गेले परंतु एकच सावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने मात्र संघाचं आणि स्वतःचं खाता मात्र ओपन होता. एका धाव्याने श्री गणेश मात्र झाला. सतीशच्या बॅट मधून 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती लागली जाते या स्पर्धेची आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 1 मधील पहिली धाव मात्र धावफलकावरती आपण बघतो. सतीशच्या बॅट मधून ऍड झाली आहे. चांगली गोलंदाजी साकारतो उमेश. पॉवर प्लेचा षटक 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. इथून मात्र चांगला प्रहार आहे टू द गॅप मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ जातो. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतात परंतु इथून चेंडू क्लिअर होता. त्या ठिकाणी मात्र दर्शवलं गेला चौकार आला. एफर्ट जरूर चांगले होते परंतु 4 धावांची मोहर मात्र उठवली गेली. इथून राजेशच्या बॅट मधून चौकार आला. चांगला फटका होता. थोडंसं मिसफील्ड झालं गेलं. क्षेत्ररक्षक जरूर होते परंतु इथून जर बघितलं गेलं तर चौकार आला. अप्रतिम एफर्ट्स लावले होते जीवाच्या आकांताने परंतु चेंडू तद्वार क्लिअर होता.
चौकारासाठी. तर पहिला चेंडू फेस करत असताना राजेशने मात्र आक्रमकता धारण इंटू द गॅप मध्ये चेंडू फक्त दिशा दिली गेली होती, परंतु त्या ठिकाणी दोनच खेळाडू तट्ट्या सरकारच्या बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. धावफलक 4 पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 5 आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल, यावेळेस मात्र कडक प्रहार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार. राजेश बॅट मधून आलाय षटकार. पॉवर प्लेला मात्र पॉवरफुल बनवला जाता, कारण ही सुरुवात हवी होती, जी सुरुवात मात्र कुठेतरी मिळवून दिली होती. पहिल्या 2 चेंडूवर जरी गोलंदाज हवी ठरला असेल तर इथून मात्र आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत, हे दर्शवून देत असा राजेश मात्र आपल्याला बघायला मिळतो. 2 चेंडू फेस करतोय, 10 धावा त्याच्या डावावरती आणि धावफलक जाऊन पोहोचला गेला 12 रन मध्ये स्कोर कार्ड. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण बघतो. अकरा धावा धावफलकावरती आपण बघतो. तो शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्या ठिकाणी प्रगती पथावरती होता, दोन्ही आई वेळेस सॉफ्ट बॉटल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जरूर आले होते, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्या ठिकाणी चुकी झाली आणि तो मात्र राजेशला जीवनदान. एकच धाव या चेंडूवरती, एका धावाने मात्र षटक संपुष्टात आला. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले गेला 12 रन मध्ये स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 रन मध्ये स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अशी स्थिती मात्र आतापर्यंत करमाळे संघाची आपल्याला बघायला मिळतात. ज्या ठिकाणी मात्र आजच्या दिवसात 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं. त्या ठिकाणी आल्यानंतरचा जो सामना असेल, साई माऊली पडगे विपक्षामध्ये श्री गणेश खानपाडा. सामना क्रमांक 3 आपण बघणार आहोत. शिवशाही टोकराले विपक्षामध्ये वालफुंडा, ओमसाई भोगाडेपाडा विपक्षामध्ये आई गौराई देवशेत, बाई पिंपळ बाजार विपक्षामध्ये ओमसाई खारलेपाडा, श्री गावदेवी चिंतूपाडा विपक्षामध्ये साई एकता पडगे. तर पहिलं षटक मात्र संपुष्टात आला. त्या ठिकाणी बोलबाला राहिला गेला राजेशच्या फलंदाजाचा. धावफलक जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. 12 रन मध्ये स्कोर गाठ. नवीन गोलंदाज सज्ज होणारा पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती प्रगती पथावरती अनिल दाखल झाला. त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. तर मागच्या षटकाचा हिरो त्या ठिकाणी राजेश मात्र ठरला होता. राजेश आला, तो दुसरा षटक त्या ठिकाणी अनिल सज्ज झाला. पहिला चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सरोरा. तो चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन राहिलं गेलं. पचने मात्र आमच्याकडे हात करत असताना अनिकेतची उभा सरासरी दर्शवलं गेलं. या ठिकाणी वाईट बॉल आला, मात्र सुरुवात खराब झाली अनिलच्या गोलंदाजीची, कारण एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र खर्च करतो. 6 सीटर युट्यूब वाहिनीवरती मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुषार कुर्ले अगरबळीचा ब्रँड आहे. तर एका बाजूला प्रथम जाधव साइड अँगल स्वरूपामध्ये आपण बघतो. तर 2 6 सीटर चे प्रोप्रायटर मात्र आपण बघू शकता गौरवजी पाटील सर स्वतः ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आला. इथून तेच जरा राहिले गेला. पहिल्या चेंडूवर चेंडूचे पेस मात्र प्रयत्न राहिले होते अनिलच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र वाईट बॉल आला होता. इथून आपल्याकडे असलेला वेगाला आजमावला गेला आणि इथून डॉट बॉल आला. इथून पहिला चेंडू डॉट बॉल येतो. अनिल चांगली गोलंदाजी साकारतो. जो साइड बॅट्समन पबलर सेट होऊन गेला. राजेशला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आला. इथून खराब चेंडू जरूर राहिला गेला, तर तो पच्चा राहिला गेला. फुलटो चेंडू होता, इथून मात्र फायदा उठवू शकला नाही. पचाने दर्शवला वाईट बॉल आला आणि 2 बाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड होणार. वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावरती ऍड होतात आणि धावफलक जाऊन पोहोचले गेले 2च्या मदतीनं. ते म्हणजे 15 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत चांगला चेंडू जरूर हाताळला होता. यादीचा चेंडू जर आपण बघितला असेल तर वेगावर स्वार झाला होता आणि इथून मात्र खराब चेंडू आला अनिलच्या माध्यमातून. इथून याही वेळेस चेंज ऑफ द पेस, सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक जरूर आहेत, पण तो पुन्हा एकदा सतीश त्या ठिकाणी बस झालात. मात्र पडले गेले त्या कारणास्तव एक जागेवरती समाधान मांडावं लागतं. सरळ बॅटचा वापर जरूर होता. चांगल्या क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न राहिले गेले आणि तिथून मात्र एक जागेवरती समाधान. कुठेतरी 2 वेळेस आपण बघितलं असेल तर सतीश मात्र गरगळून पडत असताना आपल्याला बघायला मिळतो. पंबल मात्र सातत्यानं, कारण प्रेशर प्रकाश झोतामधील ही स्पर्धा आपण खेळत असताना थोडंसं प्रेशर मात्र नक्की जाणवता. कारण की पहिलीच मॅच आजच्या दिवसातील ज्या ठिकाणी मात्र गटानं समारंभ झाला आणि लगेच मॅच होऊन झाली आहे. थोडंसं उशिराने थोडंसं नक्कीच आपण या ठिकाणी आजच्या दिवसाला सुरुवात मात्र केली आहे, परंतु मॅच अप्रतिम रंगल्या जाणार यात काही शंका नाही आहे. तुम्ही यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर खराब स्थितीमध्ये
गोलंदाज अनिल आपल्याला बघायला मिळतो, कारण पहिलाच बॉल वाईट आला तर नंतर निर्धार चेंडू जरूर हाताळतो. चांगले चेंडू त्याच्याकडे हाताळण्याची क्षमता, पण तो एक्स्ट्रा स्वरूपातील जे धावा आहेत ते कुठे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये बघायला मिळतात. वाईट बॉल आला यावेळेस मात्र मॅच एज चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आलेत, कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होता. या ठिकाणी राजेश येतो बॅक टू द पवेलियन. गॉन. तून खराब स्थितीमध्ये बघायला मिळते तर वर्चस्व राहिले गेलं आतापर्यंत बाप्पा बोरिया बोरेपाडा या संघाचा. अनिल चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तर करतो, परंतु एक्स्ट्रा स्वरूपात धावा सुद्धा खर्च करतो. फलक 20 वरती जरूर जाऊन टपला गेला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा अंतिम चेंडू असेल या ठिकाणी मात्र घेऊन सज्ज होणारा गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल. पॉवर प्लेचा दुसरा षटक नंतरचा होणारा सामना असेल साई माऊली पडगे विपक्षामध्ये श्री गणेश खानपाडा. दोन्ही संघ आपण रेडी राहायचा. त्या ठिकाणी जसा इनिंग ब्रेक होणारा, मात्र इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. चांगला षटक आला, डॉट बॉल आला, षटक संपुष्टात आला. 2 षटक संपुष्टात 10च्या सरासरीनं. मात्र आतापर्यंत बघितलं गेलं तर 20 धावा दाफळगावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली. या ठिकाणी गोलंदाज अनिल या गोलंदाजाची फलंदाजाने कोणत्याच प्रकारचा हात खुलण्यासाठी संधी दिली जात नाही. आणि इथून जर बघितलं गेलं तर 2 षटक संपुष्टात आले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने लो गटाला प्राधान्य दिलं गेलं. पालघर तालुक्यातील रेग्युलरचे संघ आहेत त्यांनी मात्र क्वालिफाय आतापर्यंत झाले नाही, अशा संघाला आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिले गेलं. परंतु इथून जो क्वालिफाय होणारा सुपर 4 मध्ये जे संघ आतापर्यंत गेले नाही आहेत, सुपर 8 मध्ये जे संघ आतापर्यंत गेले नाही आहेत, आणि आता मात्र त्या संघाला आजच्या दिवसात जरूर प्राधान्य दिले गेलं. लो गट म्हणता येणार नाहीये, कारण खेळ प्रत्येक जण आपल्या परीने चांगला करत असतो. परंतु जे संघ मात्र बक्षिसास पात्र ठरले नाहीत अशा संघांना प्राधान्य जरूर दिले होतं आजच्या दिवसामध्ये. आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर बघितलं गेलं तर हे जे 4 मूर्ती आहेत खरं अनमोल रत्न त्यांना म्हणता येणारा, कारण मुकेशजी गिराणे सर जे मात्र विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाकसाईचे आपल्याला बघायला मिळतात. सामाजिक कार्यकर्ते देवरामजी परेड सर आहेत, प्रभाकरजी हेमाडे सर, त्यानंतर संदीपजी अंबाज सर याच्या माध्यमातून फ्रेंच चषकचा थरार मात्र सुरू झाला. पूर्ण गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित आला. त्या ठिकाणी पॉवर प्लेची समाप्ती झाली गेली. 2 षटक संपुष्टात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा दाफळगावरती. रोहित आला. इथून याही वेळेस विरुद्ध विकेटचा मारा जरूर होता. त्या ठिकाणी पद्धतचा इशारा आला, व्हाईट बॉल. ट्रपल्याची खूपच बाहेर चेंडूची हाताळणी 77 मात्र गोलंदाजी चांगली झाली. तो जर बघितलं गेलं तर पहिला गोलंदाज जो होता त्याने मात्र चांगली गोलंदाजी जरूर हाताळली गेली. उमेश रावतेला आपण बघितलं. तदनंतर अनिल आला एक्स्ट्रा स्वरूपात, त्याने सुद्धा धावा खर्च केल्या गेल्या. तदनंतर रोहित आला. पहिलाच बॉल व्हाईट बॉल हाताळतो. इथून चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे, कारण एक मोठा फॉर्मॅट 5 षटकांचे सामने मात्र नाईट मध्ये कुठेतरी खेळण्यासाठी आपल्याला मिळाले. त्या संधीचं सोडणं करणं खूप महत्वाचं असेल, कारण इथून चांगला फटका करुणाई स्वरूपात आपण बघितला. तो एकच धावेवरती समाधान मांडावं लागतं. तर तुन आदित्य आला. पहिला चेंडू फेस करण्यासाठी जरूर आपण त्याला बघणार आहोत. तर गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित चांगली सुरुवात त्याने सुद्धा करून दिली. जरूर पहिला बॉल वाईट आला असेल तर नंतरच्या चेंडूवरती अप्रतिम लेंथ लाईनला मेंटेन जरूर केलं होतं. इथून प्लेंड अँड बेस्ट डॉट बॉल येणार आहे यात काही शंका नाही आहे, कारण चूक टप्प्यावरती भेदक मारा या ठिकाणी केला जातो. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून एक यंग टॅलेंट आहेत, उभरता सितारा, त्याकडे आपण बघतो. चांगलं प्रदर्शन मात्र करत असताना बाप्पा भोरेपाडा संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. इंदत संघ त्याने सुद्धा गाजवला, परंतु कागदमध्ये स्ट्रॉंग असं चालणार नाहीये, कारण आपण जे केलं ते भूतकाळ दर्शवतो. इथून चांगला फटका इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत, कोणती चुकी झाली नाही. चांगल्या चेंडूला कॅरी करत असताना एकच धावेवरती समाधान मानावं लागतं.
कुठेतरी पहिल्या षटक राजेशने मात्र चांगली फटकेबाजी केली होती. तेव्हा वाटलं होतं की 60 ते 65 धावांपर्यंत निश्चित स्वरूपामध्ये मजल मारली जाणार, परंतु तिथून अनिल आला गोलंदाजीसाठी. त्याने मात्र पूर्णपणे बरखास्त करून टाकला. त्या ठिकाणी फलंदाजारा आणि तोंड मात्र रोहित आला, तो सुद्धा चांगली गोलंदाजी साकारतोय. तो चांगला फटका, चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक आले, कोणतीच चुकी होणार नाही. एक सोपा झेल फलंदाज ठरलाय फेलियरलेस. अभय येतोय बॅक टू दी पवेलियन. गॉन. इथून नैनेश दाखल झाला. जरूर मात्र नैनेशला थांबून ठेवलं होतं, कारण शेवटचा षटकामध्ये तुला हाणामारी करायच्या, यासाठी मात्र त्याला स्वतः थांबून ठेवलं होतं. कर्णधार म्हणून आपण त्याकडे बघतोय. यंग टॅलेंट हा सुद्धा इथून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई जरूर असेल, परंतु त्या ठिकाणी गोलंदाज हा ठरला जातो. डॉट बॉल याही वेळेस आला, तो डॉट बॉल आला. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्या ठिकाणी आतापर्यंत 5 चेंडूंची हाताळणी करत असताना 3 धावा मात्र खर्च करतोय गोलंदाज. त्यामुळे एक विकेट त्याच्या नावावरती. रोहित आला. शेवटचा अंतिम चेंडू या वेळेस प्रयत्न जरूर झाला होता नयेशच्या माध्यमातून, पण तो बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. आणि इथून या वेळेस डॉट बॉल आला. काय अप्रतिम गोलंदाजी राहिले गेले. 3 षटक संपुष्टात आल्यात. 3 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलक जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजेच 23 आकड्यावरती. तुला न्यूमॅन मात्र सज्ज होणार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. तत्पर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये. प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं, कारण आधीच आपण उशिराने चाललो. त्याचं प्लीज विनंती करेन गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा. उमेश पुन्हा एकदा आला. मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, भूषणाला चेंडू खाली, कोणती चुकी होणार नाही. यावेळेस चांगला झेल परिपूर्ण झाला आणि आदित्यच्या खेळला पूर्ण विराम लागतो. तू सुद्धा येतोय तंबूच्या आसऱ्याला. सुपा झेल त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन नव्हतं, प्रॉपर इलिव्हेशन नव्हतं. मिस्टर स्ट्रोक आला, तिथून आदित्य येतोय बॅक टू दी पवेलियन. मोठा झटका, मोठाकडे बाद होतोय. सुरुवात मात्र चांगली होती, परंतु शेवट गोड करू शकतील का प्रश्नचिन्ह. आणि इथून मात्र उमेश आला आणि पुन्हा एकदा मात्र विकेटचा पतन आपल्याला बघायला मिळतं. निमान दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. तर इथून निम्मान अजय दाखल झाला. आदित्यची जागा खेळण्यासाठी जरूर तैनात झाला, परंतु उमेश आहे गोलंदाज. तू काय तमनाचं नाव घेणार नाहीये. सातत्याने तो टप्प्यावरती भेदक मारा. शॉर्ट पिच चेंडू त्याला दिशा दिली गेली. या पॉइंटच्या वर मात्र क्रॅकिंग शॉट आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु रोखू शकणार नाही. या दन 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 करत असताना सरळ चेंडू आला सीमा रेखा पार. अजयच्या बॅट मधून चौकार 4.
इथून मात्र उमेश वरती हल्ला बोल. याही वेळेस तशाच प्रकारचा शॉट खेळण्याचा मनसुबा जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. या ट्रपलीचे खूपच बाहेर चेंडूची हाताळली आणि वाईट बॉलचा संकेत तर पंचांनी दिला. ज्या ठिकाणी कुठंतरी संघ खचाटामध्ये सापडला गेला होता त्या ठिकाणी मात्र अजय दाखल झाला. मात्र चौकार खेचत असताना पुन्हा एकदा रुलावरती आणण्याचं कार्य जरूर झालं, परंतु कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे, सातत्य ठेवावं लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एका दिवसात तुम्ही कोणतीच गोष्ट हासिल करू शकत नाही, कोणतीच गोष्ट तुम्ही मिळवू शकत नाही. त्यासाठी सातत्य ही खूप महत्त्वाची भूमिका ते मात्र राखलं गेलं गोलंदाज उमेशच्या माध्यमातून आणि इथून निर्धाव चेंडू आला. आणि धावफलक जाऊन पोहोचलं जातं म्हणजे 29 आकड्यावरती. इथून आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न जर राहिला गेला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे आणि इथून एकाच जागेवरती सभा. तर इथून मात्र उमेश आला. इथून गुट्टा टेक जरूर बघायला मिळत्या. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर झाला आणि इथून जर बघितलं गेलं तर चांगली फेकी राहिली गेली, अचूक फेकी त्या कारणास्तव एकच जागेवरती समाधान. जर बघितलं गेलं तर धावफलक एकटे पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं. 31 रन ऑन स्कोर कार्ड. तून आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले केले गेले. शेवटचा अंतिम चेंडू असेल गोलंदाज उमेश वैयक्तिकरित्या दुसरं षटक मात्र हाताळताना आपल्या संघासाठी अप्रतिम कार्य करतोय. तर बॅट सेटिंग जरूर बराच काळ चेंडू हवेमध्ये कोणते चुकी करणार नाही या क्षेत्ररक्षक. सोपा असेल फलंदाज ठरलाय फेल. अजय सुद्धा येतो बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू थँक्यू डीजे. तुम्ही शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर ज्या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाज ट्रॅक वरती. गणेश तिथून नैनेश स्ट्राईक वरती आहे. संघाचा सितारा गोल्डन मॅन ज्याला आपण बघणार आहोत तोच पुन्हा मात्र चमकावं लागणार आहे कारण संघ कचाट्यामध्ये. शेवटचा अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. फुलटॉस चेंडू प्रत्येक फॉलिंग स्वीप. चेंडूला अडवणं मुश्किल आहे. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग शॉट सीमा रेखा पार. नैनेश नावाचा आलाय ब्रँडेड षटकारचा. तरी तोंड मात्र मी आधीच म्हटलं होतं गणेशला चमकावं लागणार आणि तर पहिल्या चेंडूवरती फुल चेंडूवर फुल टोल वसूल केला. त्यावेळेस गुट्टा टेक जरूर होता. चेंडू फसवून आला आणि मात्र फलंदाजाला फसवला. तो प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारू शकणार नाही. तुला सामंजस्य खेळी सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. एकेरी दुहेरीला सुद्धा प्राधान्य तुम्हाला द्यावं लागणार आहे कारण कुठेतरी षटकार आला होता त्यानंतर चांगला चेंडू मात्र गोलंदाजी सुद्धा हाताळतोय, कमबॅक करतोय. पुनरागमन त्याने सुद्धा केलंय. पलटवार याही वेळेस अप्रतिम शॉट आहे. चेंडूला मात्र रोखणं मुश्किल आहे. तोडणं पॉइंटच्या वरून केलाय. वन बाउंस सीमा रेखा पार. आलाय चौकार 4.
इथून मात्र खेचून मारला गणेशने चेंडूला. मैदानामध्ये धारा नाहीये, कारण शॉर्ट पिच चेंडू तुम्ही हाताळला तर त्याला मात्र मैदानामध्ये धारा नाहीये. तुम्ही चांगला प्रहार करा. क्षेत्ररक्षक जरूर तैनात स्क्वेअर लेग एरियामध्ये. पुन्हा सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातो आणि तो मात्र डेंजर हेडकडे जरूर आले होते, पर तो चांगला चेंडू कॅरी करू शकले नाही. यष्टीरक्षक अनिल होते त्या ठिकाणी. चुकी मात्र झाल्याने तिथून महत्वाच्या क्षणाला ह्या 2 धावा ऍड होतात त्या फलकावरती. त्या फलक 2 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं. ते म्हणजे 43-43 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 6 गड्यांच्या बोल बदल्यामध्ये 6 विकेट डाऊन. आतापर्यंत 43 रन ऑन द स्कोर कार्ड स्थितीमध्ये. पुन्हा याही वेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिला जातो. बॅट लिडिंग आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. तिथून डॉट बॉल आला, कारण याची गरज होती. कुठेतरी धावा भरधा वेगाने धावण्याला सुरुवात झाली होती या 3 चेंडूंवरती, ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजाने पलटवार केला आणि इथून शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतो. यावेळी स्विच हिटचा अटेम्प्ट केला जातो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. पहिली इनिंग समाप्त झाली, त्या ठिकाणी मात्र 33 धावा जमवल्या गेल्या आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं जातं. 30 चेंडू आणि 44 धावांचं टार्गेट सेट केला. इथून यापुढील जो होणारा सामना असेल, साई बावले पडगे विपक्षामध्ये श्री गणेश खानपडा. दोन्ही संघाचे क्रीडाधार आपण टॉस बॉक्स वरती लगेच सज्ज राहायचा. त्या ठिकाणी मात्र आमचे साथी समालोचक या ठिकाणी कल्पेश गोरे जॉईन होणार आहात. प्लीज मी विनंती करेन, श्री गणेश खानपडा विपक्षामध्ये साई बावले पडगे याने ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचा. कुठल्याच प्रकारची दिरंगाई करायची नाहीये, कारण आजचा पहिला दिवस आहे आणि आज आपण उशिराने चाललो. ते करण्याचं तुम्हाला मी विनंती करतोय की आपण लगेचच टॉस बॉक्स वरती हजर राहायचं. नोंद घ्या. धन्यवाद. थँक्यू अनिकेत जिरावते. आपण साई माऊली पडगे कॅप्टन आणि श्री गणेश खानपडा, मी विनंती करेन या ठिकाणी भालचंद्र सातवी सरांच्या सोबत असते, मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या लगेच दोन्ही कॅप्टन प्लीज थोडं स्पीडअप करायचं. पुन्हा मी विनंती करेन साई माऊली पडगे आणि श्री गणेश खानपडा प्लीज रिपोर्टिंग करायचं लगेच आपण टॉस बॉक्स वरती, कारण इनिंग ब्रेक खूप महत्वाचा. कारण तदनंतर असं होतं की कॅमेरामॅन मॅच फोकस करेल की तो टॉस बॉक्स वरती कव्हर करणारा, दोन्ही बाजूला त्याला सुद्धा बघावं लागतं. त्या कारणाचं विनंती करेन येणाऱ्या पुढील सर्व सामन्याच्या कर्णधारांना की इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच सज्ज राहायचं. तुमचा सामना लॉट्स तुमच्यावर पोहोचले गेल्यात आणि तुम्ही लगेच रिपोर्टिंग करा, तर आम्हाला थोडंसं सहकार्य होईल, याची नोंद घ्या. इथून दुसरा सामना क्रमांक 2 त्या ठिकाणी साई माऊली पडगे विपक्षामध्ये श्री गणेश खानपडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय प्लीज या आपण टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक साथी मित्र मात्र कल्पेश गोरे सर जॉईन होणार आहेत. आपण या ठिकाणी साई माऊली पडगे संघ, तर एका बाजूला श्री गणेश खानपडा. मी विनंती करेन भालचंद्र सातवी सरांना यांचं शुभ असते, मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आजच्या रजनीतील सामना क्रमांक 2 आहे, जिथे 2 संघ पाहायला मिळतील. साई माऊली पडगे तर एका बाजूला श्री गणेश खानपडा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. इथून प्रथम चॉईस दिली जाईल. भालचंद्र सातवी सर आहेत, प्रथम चॉईस दिली जाईल. प्रथम चॉईस दिली जाईल. इथून कॉलिंग असेल श्री गणेश खानपडा संघाची. 26 कॉलिंग. इथून यस 26 श्री गणेश खानपडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. कसं वाटतंय? खूप छान वाटते. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना
इथून प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला साई माऊली पडगे संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करत असताना अशा पॉवरप्लेच्या बंधनामध्ये असा पॉवरफुल गोलंदाज तुमचा कोणता असेल? अनिकेत. अनिकेत, इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून फर्स्ट टाइम तुम्ही नाईट टुर्नामेंट खेळत असतायत या परिसरातील, इथून या स्पर्धेचा आयोजन नियोजन काय म्हणतील? आयोजन नियोजन खूप छान आहे. यस, बेस्ट ऑफ लक असेल. इथून हे होते श्री गणेश कानपडा संघाचे कर्णधार. इथून बोलूया आपण साई माऊली पडगे या संघाचे कर्णधार. उत्तम, काय म्हणशील? प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आमचा पण निर्णय क्षेत्ररक्षणच असतं. मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवाल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नाईट टुर्नामेंट आहे तर आमची फर्स्ट मॅच आहे, तरी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कोण दोन ट्रम्पकार्ड फलंदाज असतील ज्यांच्याकडून जास्त धावांची अपेक्षा असेल? आज गणेश आणि सूरज. यस, यंदाचा आता सध्याचा हंगाम तुमचा सुरू आहे. आपण पाहिलं तर साई माऊली पडगे चषक सुरू आहे आजपासून. इथून तुम्ही आजचा दिवस नक्कीच क्वालिफाय मध्ये हरलात, तर इथून कोणत्या अनुषंगाने तुमची स्ट्रॅटर्जी असेल? मिसफिल्ड जास्तच झाली होती, तरी पण बघूया आता कसं चेंज होत राहतो मुवमेंट वगैरे सर्व. त्यासाठी संध्याकाळचं सत्र होतं थोडं, त्यासाठी आम्ही आज क्वालिफायला हरलो. तरी बघूया, 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही इकडे. नक्कीच उत्तम, बेस्ट ऑफ लक असेल. इथून नाणेफेकीचा कॉल प्रथम श्री गणेश खानपाडा संघाने जिंकलाय. इथून टॉस बॉक्स मधून अशी न्यूज झाली की प्रथम नाणेफेकीचा कॉल श्री गणेश खानपाडा संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरिता श्री साई माऊली पडगे या संघाला. इथून तत्पूर्वी जशी सामन्याला सुरुवात होईल, आमचे साथी समालोचक अनिकेत रावते, ओव्हर टू यू.
So लगेच बॅटर आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत जरूर झाली या ठिकाणी कैलास होते, त्या ठिकाणी त्याला इजा मात्र जरूर झाली. पंच धावा कळवायच्यात. यादी काय झालं होतं, एक धाव आली बाईकच्या स्वरूपामध्ये. प्लीज बुरेपाड संघाचा 12th मॅन या ठिकाणी. त्यामुळे चांगला चेंडू राहिला गेला, डॉट बॉल जरूर आला या ठिकाणी. रिटायर्ड त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर होताना बघायला मिळाला कैलास, परंतु त्या ठिकाणी भूषण दाखल झाला इथून मैदानाच्या आतमध्ये. परंतु राजेश चांगली गोलंदाजी साकारतो. काय प्रतिम स्पीड राहिलं गेलं पॉवर प्ले मध्ये, पॉवरफुल इथून बॅटाने बॉलचा याही वेळेस काहीच संपर्क नाही. इकॉनॉमिकल गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज कसा असावा, पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून आजच्या दिवसात कार्य करतोय मैदानाच्या आतमध्ये. 44 धावांचा टार्गेट सेट केला, त्याला अडवण्यासाठीचा हा जो संघर्ष आहे तो सरळ बॅटचा वापर जरूर आहे. चेंडू बराच काळ हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचले होते चेंडू पर्यंत, परतो चेंडू लांब राहिला जातो. नुमॅन्स लँड मध्ये, नुमॅन्स झोन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि तिथून मात्र एकच सहाव्यावरती समाधान मानावं लागतं. धावफलकाने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं, ते म्हणजेच 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाज राजेश याच्या माध्यमातून झाली. प्लेट डॅट बेस डॉट बॉल याही वेळेस आला, षटक संपुष्टात आला. तो जर बघितलं गेलं तर पहिलं षटक संपुष्टात, पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आणि तो 2 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मात्र सुरुवात होणार आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला. त्या ठिकाणी मात्र 3 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकणार आहोत. त्यावर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू सो मच डीजे. थोडा प्रतिम सदाभार गाड्यांचा वर्षाव मात्र या रजनीमध्ये आपण बघतोय. सबरीने डीजेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अप्रतिम सातत्याने ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात तिथे मात्र कव्हरअप ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी मात्र आपण प्रतिम सदाभार गाड्यांचा वर्षाव सबरीच्या माध्यमातून ऐकतोय. तुला नियमात दाखल झाला, आदित्याला दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रगती पथावरती. तिथून सलामी वीर म्हणून गेला होता अनिल ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळतो. सातत्याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला जातो. 2 11ची सरासरी काटावे लागणार, कारण 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. टार्गेट मोठा नाही आहे, परंतु त्याला रोखण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय वाघवा फायटर करवाळे हा संघ. त्या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली राजेशच्या नावावरती. ते पहिलं षटक, आता आदित्य आला, पहिलाच बॉल डॉट बॉल आला, कारण अनिल कुठेतरी चुकी करतो सातत्याने षटकार मारण्याचा प्रयत्नामध्ये. तो सरळ बॅटचा वापर आहे, क्षेत्ररक्षक पण तो रोखू शकणार नाही. बंदुकाच्या गोळीप्रमाणे मात्र हा फटक्याला खेळला होता, कारण स्लॉट मधला चेंडू होता, त्याला मात्र पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. सरळ लॉंग ऑफ रिझर्व मधून चौकार आला, अनिलच्या बॅट मधून लेट पण थेट बऱ्याच वेळानंतरचा हा चौकार आला. दुसऱ्या इनिंग मधील पहिला चौकार आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी धावफलक 4च्या मदतीने पुढे सरसावलं जातं. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलं गेलं, म्हणजेच
6 या आकड्यावरती 6 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस फुलटो चेंडू आहे. काही पे नजर काही पे इशारा परतो इथून संधी मिळाली या अनिलला, कारण मारायचं कुठे होता, चेंडू गेला कुठे. आणि तो जर बघितलं गेलं तर एका धाब्यावरती समाधान मांडावं लागतं. एका धाब्यावरती समाधान मांडल्यानंतर फलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. 7 आकडा ज्याच्या वेळेस आपल्या समोर येतो त्या वेळेस मात्र ज्या खेळाडूने तिने फॉर्मॅटमध्ये भारताला ट्रॉफी जिंकून दिल्या, महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा आकडा. 7 धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या जातात. तो संपेट चेंडू होता, याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला जातो, परंतु त्याला यश येणार नाहीये, कारण चेंडूंची हाताळणी आणि तिच्या माध्यमातून ती अप्रतिम काबिल तारीफ आहे. कारण डॉट बॉल जरूर आला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये, कारण अचूक टप्प्यावरती भेदक मारा नियंत्रण मिळवलं जात आहे. एक कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, कारण एक चेंडू तुम्ही चांगला हाताळाल, 2 चेंडू वाईड आलं ह्याला काहीच अर्थ नसतो. इथूनच चांगल्या चेंडूंची हाताळणी सातत्याने केली गेली आणि तो मात्र गोलंदाज आपण बघता त्यामुळे स्लोअर पद्धतीचा चेंडू जरूर हाताळ होता. खोलवर टप्प्याची लेंथन नाही आजमावलं जात आहे सातत्याने जर बघितलं गेलं तर फेकी सुद्धा चांगली झाली आहे. नैनेशा या रक्षकाच्या भूमिकेमध्ये एक यंग टॅलेंट आहे वरता सितारा, स्वतःला मात्र सिद्ध करतोय. अनेक मैदानात त्याने सुद्धा गाजवली गेले आहेत स्वतःच्या खेळाच्या जोरावरती आणि आजच्या दिवसात त्याला चांगलं कार्य करावं लागणार आहे. संघाला मात्र चांगला समतोल राखावा लागणार आहे. या 2 धावामध्ये ऍड होणाऱ्या धावफलकावरती मंद मंद पावलाने धावसंख्या जरूर पुढे सरसावली जातात. यावेळेस बरी डिलिव्हरी राहिली जाते, पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू राहिला होता, तो बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल आला आणि तो मात्र षटक संपुष्टात आले. 2 पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली गेली. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 10 रन ऑन द स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती. तो समीकरण आपण बघतो, येणारे चेंडू असेल 18 आणि 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन वरती सुद्धा आपण बघू शकतात. जे तमाम मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतुरता मात्र नक्कीच होती, त्यावेळेस अनाऊन्स केलं होतं. खेळवरोड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये लाईव्ह स्वरूपातील टेलिकास्ट मात्र आपण बघितलं होतं. लाईव्ह स्वरूपातील त्या ठिकाणी मात्र घोषित केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये मात्र लाईव्ह स्वरूपातील आपण मॅचेस बघणार आहोत. नाईट फॉर्मॅट मध्ये प्रथमच नक्कीच खेळवरोड पूर्वेकडील प्रथमच प्रकाश झोतामधील ही स्पर्धा आपण बघतोय. पहिला दिवस जरूर आपण बघतोय या स्पर्धेचा. पालघर तालुक्यातील जे मात्र संघ क्वालिफाय झाले नाही सुपर 4 सुपर 8 साठी त्या संघांना मात्र आज प्राधान्य दिलं गेलं आणि तेच मात्र आजच्या दिवसात आपण बघतोय. पहिला सामना जरूर थोडं स्पीडअप करायचं प्लीज, दोन्ही संघांना विनंती असेल. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 34 ची गरज विजयासाठी आल्या. नैनेश दाखल होता, नैनेशला चांगले चेंडूंची हाताळणी करणं खूप गरजेचं असेल. इथून जर एक षटक महागडं झालं तर निश्चित स्वरूपामध्ये बाप्पा मोर्या भोरेपणा हा संघ इन मध्ये येणारा आणि तिथून मात्र संघर्षाला सुरुवात होईल. हे षटक हे 6 चेंडू खूप निर्णायक असतील. त्या ठिकाणी नैनेशाला गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू आडव्या बॅट ने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिस्मिसल राहिलं गेलं आणि एक मोठा विकेट पहिल्या चेंडूवरती मिळवत असताना भूषण येतोय बॅक टू द पवेलियन गॉन. व्हेरी मच. थोडं जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी उमेश दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. पूर्ण सर्व मैदानाच्या आतमध्ये उमेश रावती आला. त्या ठिकाणी नैनेश गोलंदाज सज्ज गोलंदाज ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. त्यामुळे मोठा प्रहार करायचा होता.
आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू बॅक एंड एरियाला सरळ दन 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 करत असला सीमा रेखा पार. आलाय नशिबाचा चौकार. 4. नैनेश चांगली गोलंदाजी जरूर साकारतो. क्षेत्ररक्षकाने त्याला नाराज केल्या. यावेळेस शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला अवे फ्रॉम द बॉडी, परंतु त्यामध्ये यश येणार नाहीये कारण बच्चनने दर्शविलेल्या टर्पलेची खूपच बाहेर शेड्यूलची हाताळणी झाली आहे. हे प्रेशर आहे कारण ज्यावेळेस षटकार चौकार येतो त्या वेळेस गोलंदाजावरती ते प्रेशर असतं, ते मात्र रिलीज करावं लागणार आहे. आणि ती चुकी मात्र या ठिकाणी झाली गेली गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र वाईट बॉल आला. शॉर्ट पिच चेंडूंची हाताळली. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले गेले. वाईट बॉलचा संकेत सातत्याने मात्र जी लाईन आहे त्या मेंटेन ठेवलं गेलं. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू मात्र हाताळली झाली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील या 2 धावा ऍड होणार आहेत धफलकावरती. धफलक जाऊन पोहोचला गेला 16 धावा धफलकावरती. तो समीकरणामध्ये बदल झाला. त्या ठिकाणी मात्र आपण बघणार आहोत येणारे चेंडू असतील ते म्हणजे 16 आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 ची गरज असेल. इथून संजयजी रिझल्ट सरांचं आगमन होता, शुभ आगमन होतं. सुद्धा शब्द सुद्धा न करतोय. सरच्या स्वागत, ग्रँड वेलकम सर. तुम्ही आलात वेळ काढून मात्र या ठिकाणी तुमचा महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिलात. तुमचं मनापासून हृदयाच्या करण्यापासून मात्र सहर्ष स्वागत करतोय. मात्र त्यांचंच मैदान हे आपल्याला बघायला मिळतं. संजयजी रिझल्ट सरांचं होम ग्राउंड या ठिकाणी साईदीप क्रीडा संकुलामध्ये ही लोकप्रिय स्पर्धा जरूर एक वेगळी उंची गाठणारा या स्पर्धेला कारण केळोर पूर्वमधील प्रथमच प्रकाश झोतामधील ही स्पर्धा. पूर्ण चेंडूला बराच काळ हवेमध्ये लॉफ्ट जरूर केला. क्षेत्ररक्षक मात्र उंची मोजत होता परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेखा पार. आलाय षटकार 6. मी आधीच म्हटलं होतं हे षटक खूप निर्णायक आहे कारण इथून जर धावा आल्या तर बाप्पा मोर्या भुरेपाडा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार. 2 षटकामध्ये गिळ्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा होत्या. त्यानंतर नैनेश आला आणि त्याची मात्र कुटाई केली जाता. तो धावफलक सारे पुढे सरसावताना जाऊन पोचलं जाता म्हणजे 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 13 धावा मात्र खर्च करतो गोलंदाज नैनेश. तर त्यावेळेस आपल्याचा फॉलोथ्रूमध्ये चांगले प्रयत्न राहिले होते परंतु त्या ठिकाणी राजेश कोणती चुकी करणार नाही. एका जाव्यावरती समाधान मानावं लागतं. इथून मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. थोडासा भागडा जरूर कारण षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आला. एक नशिबाचा 22 स्वरूपामध्ये चौकार बॅकहँड एरियाला क्लिअर झाला. थोडासा भागडा जरूर ठरला जातो. या ठिकाणी गोलंदाजी करताना नैनेशला आपण बघतोय 5 चेंडू समाप्त झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले जाता 24 या आकड्यावरती. तर यावेळेस बरे डिलिव्हरी बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. घ्या मोठा फटका जरूर करायचा होता. अजूनही पॉवरफुल या षटकाला बनवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही आणि इथून जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडू आला. धावफलक जाऊन पोहोचलं जात 24 आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज विजयासाठी. तर स्वागत सन्मान आपण करणार आहोत. संजयजी रिझल्ट सर या ठिकाणी मुख्य डॅश वरती उपस्थित झालेत. तर मी विनंती करेन मुख्यजी गिराडे सरांना जे मात्र विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाकसई जे आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या माध्यमातून मात्र स्वागत सन्मान केला जाणारा. कॅमेरामॅनला विनंती असेल तुषारजी कुर्ले सर आपण या ठिकाणी आमच्या मुख्य डॅश वरती ते क्षणचित्र मात्र कैद करायचे. स्वागत सन्मान मात्र केला जातोय या ठिकाणी. तर मुख्यजी घराच्या शुभ असते संजयजी रिझल्ट सरांच्या ठिकाणी स्वागत सन्मान मात्र केला जातो. तू निर्माण गोलंदाज ट्रॅक वरती आला. राजेश पॉवरफुल गोलंदाजी राहिली होती पहिल्या षटकामध्ये. तोच गोलंदाज आला. 12 चेंडू 20 ची गरज आहे विजयासाठी आणि त्याला रोखण्यासाठी राजेश दाखल होता. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची लेंथ लाईन तेच दरारा वेगावर स्वारा आणि इथून मात्र निर्धाव चेंडू ती सांगता
काही गोलंदाजी साकारता पहिलं षटक त्याच्या नावावरती वैयक्तिकरित्या दुसरं षटक घेऊन आला आणि तून जरा बघितलं गेलं तर पहिलाच बॉल डॉट बॉल आला. हे षटक निर्णायक आहे कारण या षटकामध्ये किती धावा ठेवला जाणार आहे शेवटच्या षटकासाठी. इथून याही वेळेस प्लेट डन बेस बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं हेच होतं की प्रत्येक चेंडूला तुम्ही षटकार चौकार मारू शकणार नाहीयेत. क्रिकेट मधील बेसिकला विसरून चालणार नाहीये. इथून जितक्या धावा होणार तितके प्रेशर गोलंदाजावरती असेल परंतु ते प्रेशर न जुमानता गोलंदाजी साकारतोय गोलंदाज राजेश सातत्याने यॉर्कर चेंडू हाताळण्याचे प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून केले जातात. 6 चेंडू 6 यॉर्कर हाताळण्याचा कारनामा कोणी केला असेल तर टी नटराजन याला आपण बघितलं होतं. तदनंतर आजच्या दिवसामध्ये पहिले 2 चेंडू अप्रतिम खोलवर टप्प्याचे राहिले होते. राजेशच्या माध्यमातून तिसरा चेंडू सुद्धा चांगला प्रयत्न झाला होता. तिथून मात्र त्यावरती हलकेशा हाताने सॉफ्ट बॉटम हँडने मात्र त्या ठिकाणी खेळलं गेलं. वरच्या क्षेत्रामध्ये ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. या वेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये मात्र तो टेक कॅच विन मॅच म्हटलं जातं. कॅच घ्याने मॅच जिंका परंतु ते कुठंतरी गमावलं गेल्या. एक सोपा झेल त्या ठिकाणी धरतीला दान केला जातो. जीवनदान मिळालं उमेश रावते या फलंदाजाला आणि इथून ऑन स्ट्राईक वरती अनिल स्ट्राईक रोटेट झाली आहे. इथून जर षटकार चौकार येतो तर निश्चित स्वरूपामध्ये झेल मात्र खूप महागडा ठरला जाणारा पण तू हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेला फुलटो चेंडूवाला चेंडू बराच काळ हवेमध्ये अजय आले आणि त्याने सुद्धा चुकी केली आहे आणि इथून मात्र चेंडू क्लिअर होतो. सीमा रेखा पार आलाय चौकार 4. इथून मॅच मध्ये रंग देणारा कलाटणी मात्र मिळाली आहे कारण एक सोपा झेल धरतीला दान केला जातो. शेवटचा अंतिम चेंडू आपण बघणार आहोत या षटकातील. झेल खूप निर्णायक होता कारण नील असा फलंदाज जो मात्र शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत लढण्याची क्षमता त्याच्याकडे तो हार मानणार नाहीये कारण मॅच मध्ये रंगत आली आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे. एक एक धाव मात्र इथून सोन्याच्या किमतीची गणली जाणार आहे. इथून सरळ बॅटचा वापर चेंडू 1 बाउंस सीमा रेखा पार आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 आणि 4च्या मदतीने धावफलक साऊंड पोचलं जातं म्हणजे 34-34 रन होते स्कोर कार्ड. एक झेल मात्र सोडला गेला तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आले स्ट्राईक वरती. तिथून मात्र 2 बॅक टू बॅक चौकार आलेत. हे जीवनदान मी आधीच म्हटलं होतं टेक कॅच विन मॅच कॅच घ्याने मॅच जिंका परंतु इथून तसं काही घडलं नाही. एक सोपा झेल अजयने सोडला गेला क्षेत्रामध्ये आणि तिथून जर बघितलं गेलं तर मॅच मध्ये रंगत आली आहे. येणारे 6 चेंडू आणि 10ची गरज आहे. कोणता गोलंदाज असेल ह्या धावा रोखण्यामध्ये त्याला यश येणार आहे तर इथून उमेश आणि अनिल ही जोडी आहे जी मात्र मॅच मध्ये रंगत आणते. पैसा वसूल मॅच बघायला मिळतं. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला बागा फायटर करवाळ्या तर एका बाजूला बाप्पा मोर्या भोरेपाडा. मात्र तो सतीश आला. सत्या नावाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली या 6 चेंडू 10 धावा रोखण्यासाठी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा त्यावरती आक्रमण स्लॉट मधलं चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. पहिल्या चेंडूवरती मॅचला जवळ आणला. इथून मात्र पलटवार केला फलंदाजी करणाऱ्या टीमनं. इथून बाप्पा मोर्या भोरेपाडा संघानं पलटवार केला आणि हेच मात्र दर्शवून दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जर बघितलं गेलं तर षटकार पहिल्या चेंडूवरती येणारे 5 चेंडू समीकरणामध्ये बदल झाला. तो येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावाची गरज. मॅच संपली नाहीये कारण इथून जर चांगल्या चेंडूंची हाताळणी केली तर निश्चित स्वरूपामध्ये सुपर ओव्हर बघायला मिळेल. आजचा तो दिवस ज्या ठिकाणी 2011चा वर्ल्ड कप आपण बघितला असेल. चेंडू बराच काळ हवेमध्ये राजेश आला चेंडू खाली कोणती चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद उमेश राऊत बॅक टू द डगआउट गॉन. इथून मात्र मॅच मध्ये रंगत यायला सुरुवात होणार कारण गोलंदाजाने पलटवार जरूर केला. 4 चेंडू 4ची गरज असेल
2011चा वर्ल्ड कप आपण बघितला असेल तर इंग्लंड वर्सेस इंडिया यामध्ये सामना जो होता, प्लीज स्पीडअप करायचा, फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचा. 4 चेंडू 4 ची गरज असेल आणि त्या ठिकाणी मात्र सुपर ओव्हर मध्ये तो सामना गेला होता. तशाच प्रकारचा खेळ मात्र आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल का? 4 चेंडू पहिला सामना जर मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जे मायबाप प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेला लाईव्ह स्वरूपामध्ये 6 सीटर युट्यूब वाहिनीवरती, त्यांच्या माहितीसाठी येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. थोडं सतेश या खोलो टप्प्याची लय त्याला अप्रतिम चेंडू जरूर होता, परंतु कुठेतरी जे कॅच सोडला गेला तर त्याने मोमेंटम चेंज केला असं म्हणता येणार आहे. काय वावगं ठरणार नाही, कारण ज्या ठिकाणी अजयने चुकी केली त्या ठिकाणी शतरक्षक जरूर होते आणि त्याने चुकी केली गेली. 8 मिड विकेटला एक सुपर झेल सोडला गेला, उमेदचा स्ट्राईक रोटेट झाला तर त्या 8 धावा खूप महत्वाच्या होत्या, कारण तदनंतरचा जो मोमेंटम चेंज केला गेला आणि ते मात्र इथून वळून बघितलं नाहीये. इथून सगळं बॅटचा वापर हलक्याशा हाताने, पनिशमेंट त्या ठिकाणी धावचीची संधी आहे आणि तो धावची स्वरूपात फलंदाज बाद होतो. मॅच मध्ये रंगत आणि रंगत आला, रोमांचक कारता भरली गेली या पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये, कारण ज्या ठिकाणी 5 चेंडू 4 ची गरज होती, विकेटचा पतन झाला. 4 चेंडू 4 ची गरज, तोंड सागर दाखल झाले होते मैदानाच्या आतमध्ये. तो एकच सावेवरती समाधान मांडावं लागतं. इथून येणारे 2 चेंडू यात आणि 2 चेंडू मध्ये 2 धावाची गरज असेल तर मात्र कशा प्रकारे मॅचला फिनिश केलं जाणार, कारण आतापर्यंत संघाला सावरण्याचं कार्य अनिल केलं. तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण बघायला मिळालं उमेशच्या बॅट मधून आणि करवल्या संघाला बॅकफुट वरती पाठवलं. हा चेंडू निर्णायक असेल, कारण इथून जर डॉट बॉल आला तर निश्चित स्वरूपामध्ये 1 चेंडू 2 ची गरज असेल. 2 चेंडू 2 ची गरज आहे. अनिल अजूनही ऑन स्ट्राईक वरती आहे. इथून सत्या की अनिलचा बोलबाला, पुन्हा वागवे फायटर करवळले की बाप्पा मोरे पडा. प्रकाश झोतामधील टुर्नामेंट प्रथमच खेळत असताना यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. इथून 2 चेंडू 2 ची गरज आहे. तो जागा बनवून अक्रॉस द लाईन विजयाचा शंखनाद करणारा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग याला क्लिअर करणारा अनिल नावाचा आलाय. ब्रँडेड चौकार 4 आणि विजयशी संपादित केला जातो. तो म्हणजे बाप्पा मोरिया बोरेपाडा संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम यावेळेस वागो फायटर करवाळे. तर इथून लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. श्री गणेश खानपाडा संघाला विनंती असेल आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारा. लगेचच आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं प्लीज विनंती असेल. थोडं स्पीडअप करता, थोडं सहकार्य तुमचं सुद्धा आम्हाला लाभेल अशी आशा, अशी अपेक्षा. आमचे साथी समालोचक या ठिकाणी जॉईन होणार त्यांच्या आवाजामध्ये. मात्र आपण ऐकणार आहोत या सामन्याचं समालोचन. त्या ठिकाणी मात्र 2 संघ असतील, साई माऊली पडगे विपक्षामध्ये श्री गणेश खानपाडा